पक्ष म्हणजे काय? पितृपक्षाच्या वेळेस श्राद्धविधी करायचे महत्त्व काय असते? पितृपक्षामध्ये श्राद्ध करायची पद्धत कशी असते? नंतर पितृपक्षामध्ये दत्तप्रभूंचं नामस्मरण सर्वात जास्त का केलं गेलं पाहिजे? आणि पितृपक्षाबद्दल आपण आज सर्व माहिती घेणार आहोत. तर यावर्षी पितृपक्ष 8 सप्टेंबर ते 21 सप्टेंबरमध्ये आलेला आहे. भाद्रपद कृष्ण पक्ष 1 अमावस्यामध्ये रविवारपासून पितृपक्ष सुरू होत आहे. प्रतिवर्षी पितृपक्ष काळात श्राद्धविधी करण्याचे हिंदू धर्मातील एक महत्त्वाचे आचार असून महत्त्व अनन्यसाधारण आहे या पद्धतीचं. तर पुराण काळापासून चालत असलेल्या या विधीचे महत्त्व आपल्याला ऋषीमुनींनी अनेक धर्मग्रंथातून लिहून ठेवलेले आहे. व्यक्तीच्या मृत्यूनंतर आत्म्याला सद्गती मिळावी म्हणून पितृपक्ष श्राद्ध करणे हे हिंदू धर्माचे एक वैशिष्ट्य आहे. तर पितृपक्षामध्ये श्राद्धविधी करायचे महत्त्व काय असते? श्राद्ध म्हणजे पितरांचे कृतज्ञतेने स्मरण करणे. एवढेच नाही तर तो एक विधी आहे. पितरांसाठी श्राद्ध न केल्यास त्यांच्या इच्छा अतृप्त राहिल्यामुळे कुटुंबियांना त्रास होण्याची शक्यता असते. श्राद्धामुळे पितरांची रक्षण होते आणि गती मिळायला मदत होते. आपले जीवनही सुसह्य होऊन जाते. तर त्यामध्ये एक देव, ऋषी आणि समाज या तिन्ही ऋणांसह पितृऋण फेडणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. पितरांविषयी आदर बाळगणे, त्यांचे नावाने दानधर्म करणे, त्यांना संतोष होईल अशी कृत्य करणे हे वंशजाचे कर्तव्य आहे. श्राद्ध करणे हा धर्मपालनाचाच एक भाग आहे, असे धर्मशास्त्र सांगते. दुसरे महत्त्व वर्तुंग पुराण सांगते की देवकार्यापेक्षा अधिक महत्त्वाचे पितृकार्य आहे. म्हणूनच सर्व मंगल कार्यातही नादी श्राद्धाचे विधान सर्वप्रथम असते. 3. ब्रह्मपुराण सांगते की जी व्यक्ती विधीपूर्वक आपल्या आर्थिक स्थितीनुरूप श्राद्ध करते ती ब्रह्मदेवतेपासून तृणापर्यंत सर्व जीवांना तृप्त करते. श्राद्ध करण्याच्या कुळात कोणीही दुःखी राहत नाही. 4. एखाद्या व्यक्तीशी असलेले देवाणघेवाण हिशोब श्राद्ध केल्याने पूर्ण होतो. उदाहरणार्थ आपण एखाद्याचे देणे द्यायचे आत्ताच तो जग सोडून गेला तर त्याचे देणे देऊन टाकण्यासाठी त्याचे श्राद्ध करावे. 5. श्राद्धविधी केल्याने पितर संतुष्ट होतात, त्यामुळे त्यांचे आशीर्वाद लाभतात. तसेच मृत्यूलोकात अडकलेल्या पूर्वजांना गती मिळण्यास त्यांच्यामुळे होणाऱ्या त्रासांचे निवारण होते. श्राद्ध करण्याची पद्धत. तर पहिली पद्धत भाद्रपद प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत प्रतिदिन महालये श्राद्ध करावे या शास्त्रवचन आहे. पण ते शक्य नसल्याने ज्या तिथीला आपला पिता किंवा पितृ मृत झाला असेल त्या दिवशी या पक्षात सर्व पितरांच्या उद्देशाने महालय श्राद्ध करण्याचा परिपाठ आहे. हे श्राद्ध पितृऋई म्हणजे पिता, आजोबा, पणजोबा, माता, आजी, नंतर आईचे वडील, आईची आई, नंतर पत्नी, पुत्र, कन्या, काका, मामा, बंधू, आत्या, मावशी, बहीण, जावई, सासरा, आचार्य, उपाध्याय, गुरु, मित्र, शिष्य या सर्वांच्या प्रित्यार्थ करायचे असते. जे कोणी जिवंत असतील ते वगळून इतरांच्या नावाने उल्लेख करतात. 2. आता पितृपक्षास प्रभू श्री दत्तात्रयांचं नामजप करायचे महत्त्व. का करावे दत्तात्रयांचे महत्त्व? दत्ताच्या नामजपाने पूर्वजांना गती मिळण्यास आणि त्यांच्या त्रासापासून रक्षण होण्यास सहाय्य होते. असे होत असल्यामुळे पितृपक्षात प्रतिदिन दत्ताचे किमान 1 तास तरी नामजप करावा. तर आपला आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवूया. तुम्हाला नवीन कोणत्याही गोष्टीवरती व्हिडिओ हवा असेल तर नक्की कमेंट करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बरेचसे जे व्ह्यूअर्स आहे ते फक्त व्हिडिओ बघतात आणि सबस्क्राईब करत नाही. तर जवळपास 90% हे व्ह्यूअर्स
फक्त बिना सबस्क्राईब करताच व्हिडिओ बघतात, तर नक्की तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून मी नवीन बनवत असलेले व्हिडिओ हे तुम्हाला लवकरात लवकर दिसतील आणि त्या वेळेच्या आत, म्हणजे एखादा सण असेल तर त्या सणाच्या बरोबर वेळेस तुम्हाला तो व्हिडिओ दिसेल. आणि सबस्क्राईब करायचे पैसेसुद्धा लागत नाही, तर सबस्क्राईब करा आणि माझ्यासोबत नक्कीच तुम्ही ह्या प्रतिसाद देत असलेल्यासाठी धन्यवाद.